रामराम मंडळी. दुर्गा सप्तशतीच्या 6व्या अध्यायामध्ये आपलं मनापासून स्वागत. श्लोक 1 ते 24, संपूर्ण अध्याय अर्थासहित. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री वेदपुरुषाय नमः. अथ षष्ठोऽध्यायः. ध्यानम्. ॐ नागाधीश्वरविष्टरां फणिफणोत् तंसोरुरत्नावली भास्वद्देहलतां दिवाकरनिभान् नेत्रत्रयोद्भासितां मालाकुम्भकपालनीरजकरां चन्द्रार्धचूडां परां सर्वज्ञेश्वरभैरवाङ्कनिलयां पद्मावतीं चिन्तये. ॐ ऋषिरुवाच. इत्याकर्ण्यवचो देव्यास् स दूतोऽमर्षपूरितः समाचष्टसमागम्य दैत्यराजाय विस्तरात्. तस्य दूतस्य तद्वाक्यमाकर्ण्यासुरराट्ततः सक्रोधः प्राह दैत्यानामधिपन् धूम्रलोचनम्. हे धूम्रलोचना, श्रुत्वा स्वसैन्यपरिवारितः तामानय बलाद्दुष्टां केशाकर्षणविह्वलां. तत्परित्राणदः कश्चिद्यतिवोत्तिष्ठते परः स हन्तव्यो वापि यक्षो गन्धर्व एव वा. ऋषिरुवाच. तेनान्यप्तस्ततः शीघ्रं स दैत्यो धूम्रलोचनः वृतषष्ट्या सहस्राणामसुराणां द्रुतं ययौ. स दृष्ट्वा तान् ततो देवीन् तुहिनाचलसंस्थितां जगादोच्चैः प्रयाहीति मूलं शुम्भनिशुम्भयोः. न चेत्प्रीत्याद्य भवती मद्भर्तारमुपैष्यति ततो बलान्न याम्येष केशाकर्षणविह्वलां. देव्युवाच. दैत्येश्वरेण प्रहितो बलवान् बलसंवृतः बलान्नयसि मामेवन् ततः किं ते करोम्यहम्. ऋषिरुवाच. इत्युक्तः सोऽभ्यधावत्तामसुरो धूम्रलोचनः हुङ्कारेणैव तं भस्म सा चकाराम्बिका ततः. अथ क्रुद्धं महासैन्यमसुराणां तथाम्बिका ववर्षसायकैस्तीक्ष्णैस्तथा शक्तिपरश्वधैः. ततो धुतसटः कोपात् कृत्वा नादं सुभैरवं पपातासुरसेनायां सिंहो दिव्यास्ववाहनः. कांश्चित्करप्रहारेण दैत्यानास्येन चापरान् आक्रम्य चाधरेणान्यान् स जघान महासुरान्. केषाञ्चित् पाटयामास नखैः ओष्ठानि केसरी तथा तलप्रहारेण शिरांसि कृतवान् पृथक्. विच्छिन्नबाहुशिरसः कृतास्तेन तथा परे पपौ च रुधिरं कोष्ठा दन्येषान् धुतकेसरः. क्षणेन तद्बलं सर्वं क्षयन्नीतं महात्मना तेन केसरिणा देव्या वाहनेनातिकोपिना. श्रुत्वा तमसुरं देव्या निहतं धूम्रलोचनं बलैः च क्षयितं कृत्स्नन् देवी केसरिणा ततः. चुकोपदैत्याधिपतिः शुम्भः प्रस्फुरिताधरः आज्ञापयामास च तौ चण्डमुण्डौ महासुरौ. हे चण्ड हे मुण्डबलैर्बहुभिः परिवारितौ तत्र गच्छत गत्वा च सा समानीय ताल्लघु
केशेष्वाकृष्य बद्ध्वा वा यदि वः संशयो युधि तदा शेषायुधैः सर्वैरसुरैर्विनिहन्यतां तस्यां हतायां दुष्टायां सिंहे च विनिपातिते शीघ्रमागम्य तां बद्ध्वा गृहीत्वा तामथाम्बिकाम् ॐ श्री मार्कण्डेयपुराणे श्रीजगदम्बार्पणमस्तु. ध्यानम. मी सर्वज्ञेश्वर भैरवाच्या अंगावर निवास करणाऱ्या परमोत्कृष्ट पद्मावती देवीचं चिंतन करतो. ती नागराजाच्या आसनावर बसली आहे. नागाच्या फणावर सुशोभित होणाऱ्या मण्यांच्या विशाल माला तिच्या गळ्यात शोभा देत आहेत. सूर्याप्रमाणे तिचं तेज आहे. तिचे 3 नेत्र शोभा वाढवित आहे. तिने हातात बाण, कुंभ आणि कमळ धारण केलं आहे आणि तिच्या डोक्यावर अर्धचंद्राकृती मुकुट शोभा देत आहे. ऋषी म्हणाले, याप्रमाणे देवीचं भाषण ऐकून दूताला भयंकर राग आला आणि त्याने परत जाऊन दैत्यराज शुंभाला सर्व हकीकत विस्तारपूर्वक सांगितली. त्या दूताकडून ती हकीकत ऐकून तो दैत्यराज क्रोधाविष्टित झाला आणि दैत्यांचा सेनापती धूम्रलोचनाला म्हणाला, हे धूम्रलोचना, तू आपल्या सैन्यासह त्वरित जा आणि त्या दुष्टेला जबरदस्तीने तिचे केस धरून ओढत तिला घेऊन ये. तिला संरक्षण देणारा कदाचित जर कोणी देव, यक्ष किंवा गंधर्व देखील तिथे उभा असेल तर त्यालाही मारून टाक. ऋषी म्हणतात, शुंभाकडून याप्रमाणे आज्ञा मिळालेला तो धूम्रलोचन दैत्य लगेच 60,000 राक्षस सैन्यासह त्वरेने तिथे गेला. तिथे पोचल्यावर त्याने हिमालय पर्वतावर राहत असलेल्या त्या देवीला पाहिलं आणि उच्च स्वराने तो तिला म्हणाला, तू शुंभ निशुंभाच्या जवळ चल. जर तू आता प्रेमाने माझ्या स्वामीकडे येणार नसशील तर मी तुझे केस धरून कासावीस झालेल्या अशा तुला बळजबरीने घेऊन जाईल. देवी म्हणाली, तुला दैत्यराजाने पाठवलं आहे. तू स्वतः बलवान असून या विशाल सैन्यासह आलेला आहेस. अशा परिस्थितीत तू जर बळजबरीने मला तिथे नेणार आहेस तर मी तुझं काय करू शकणार. ऋषी म्हणतात, देवीने त्याला असं म्हटल्याबरोबर तो धूम्रलोचन राक्षस तिच्या अंगावर धावला. तेव्हा त्या अंबिकेने नुसत्या हुंकारानेच त्याचं भस्म करून टाकलं. त्यामुळे क्रोधायमान झालेल्या राक्षसांचं महान सैन्य आणि अंबिका देवी यांनी एकमेकांवर तीक्ष्ण बाण तसंच शक्ती आणि कुऱ्हाडी यांचा वर्षाव केला. इतक्यात देवी वाहन सिंह क्रोधायमान होऊन भयंकर गर्जना करत आयाळ हलवत राक्षस सैन्यामध्ये आवेशाने शिरला. त्याने काही दैत्यांना पंजाच्या तडाख्याने, काहींना तोंडाने तर काहींना विळखे मारून आणि काही महान दैत्यांना ओठाने रगडून ठार मारलं. त्या सिंहाने आपल्या नखाने कित्येकांचं पोट फाडलं आणि त्याचप्रमाणे पंजाच्या तडाख्याने काही राक्षसांची मस्तकं देखील तोडून धडावेगळी केली. कित्येक राक्षसांचे हात आणि मस्तक छिन्न विच्छिन्न केली. आया कंपित झालेला तो सिंह काही राक्षसांची पोटं फाडून त्यातील रक्तही प्यायला. या अत्यंत कोपयुक्त झालेल्या अशा महाबलवान देवी वाहन सिंहाने एका क्षणात त्या राक्षसांचं सर्व सैन्य मारून टाकलं. देवीने त्या धूम्रलोचन राक्षसाला ठार मारलं. त्याचप्रमाणे देवी वाहक सिंहाने सर्व सैन्य मारून टाकलं. असं जेव्हा या शुंभाने ऐकलं तेव्हा त्या दैत्यराज शुंभाला भयंकर राग आला आणि त्याचे ओठ रागाने कापू लागले. त्याने चंड आणि मुंड या 2 महान राक्षसांना आज्ञा दिली, हे चंड मुंडानो, तुम्ही पुष्कळ सैन्य बरोबर घेऊन जा आणि गेल्याबरोबर तिला केस धरून ओढत किंवा बांधून इथे घेऊन या. जर अशा प्रकारे तिला आणता येणार नाही असा संशय वाटला तर तुम्ही सर्व राक्षसांनी तिला आपापल्या सर्व शस्त्राने बेशुद्ध करा आणि तुम्ही त्या दुष्ट स्त्रीला अशा रीतीने जर्जर केल्यावर आणि तिचा सिंहही पडल्यावर त्या अंबिकेला बांधून बरोबर घेऊन या. या प्रकारे मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्यातील धूम्रलोचन वध नामक 6वा अध्याय पूर्ण झाला. जगदंबार्पणमस्तु. मंडळी, हा भाग आवडला तर मला नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राम राम.